उत्तर प्रदेशातील मेरठमधून बेपत्ता झालेला नवरदेव हरिद्वारमध्ये सापडला आहे। नवरदेवाने सांगितलं की तो मानसिक तणावामुळे घराबाहेर पडला होता, पळून गेला होता। काळजी करण्यासारखं दुसरं काहीही नाही। सध्या तरी तो घरी सुरक्षित परत आल्यामुळे कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। मोहसिनचं लग्न गेल्या आठवड्यात मुझफ्फरनगरमधील खतौली येथे झालं। लग्नानंतर हनीमूनच्या रात्री खोलीत जास्त प्रकाश असल्याची तक्रार करणाऱ्या नववधूने मोहसिनला एक लहान बल्ब आणण्यास सांगितलं। मोहसिन बल्ब आणण्याच्या बहाण्याने खोलीतून बाहेर पडला आणि परत घरी आलाच नाही। वधू आणि कुटुंबियांनी रात्रभर त्याची वाट पाहिली। मोहसिन बेपत्ता झाल्यामुळे घरात गोंधळ उडाला। दुसऱ्याच दिवशी मोहसिनच्या बहिणींचं लग्न होतं, ते देखील त्याच्याशिवाय पार पडलं। तो शेवटचा गंगा कालव्याच्या काठाजवळ सीसीटीव्हीमध्ये दिसला होता। मोहसिन बेपत्ता झाल्यानंतर पीएसी गोताखोरांना बोलावण्यात आलं आणि कालव्यात शोध घेण्यात आला, परंतु तो सापडला नाही। सोमवारी मोहसिनने त्याच्या कुटुंबाला फोन करून तो हरिद्वारमध्ये असल्याचं सांगितलं। माहिती मिळताच कुटुंबाने पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलीस पथक त्यानंतर कुटुंबासह हरिद्वारला पोहोचलं आणि मोहसिनला सुखरूपपणे शोधून काढलं। पोलीस चौकशी दरम्यान मोहसिनने पोलिसांना सांगितलं की लग्नानंतर हनीमूनच्या रात्री तो त्याच्या पत्नीसमोर घाबरला होता आणि या मानसिक ताणामुळे घराबाहेर पडला होता। तो परत आल्यानंतर आता सर्वजण आनंदी आहेत।